नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांची अधिकृत डिजिटल ओळख तयार करण्यासाठी तयार केले जाते. या फार्मर आयडी मुळे शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी विभागातील विविध योजनांचा लाभ थेट व जलद मिळण्याकरता मदत होते. आता या फार्मर आयडीचे भरपूर असे फायदे आहेत. तुम्हाला तुमच्या पिकांचा विमा घेण्याकरता किंवा तुम्हाला तुमच्या शेतीची नुकसान भरपाई मिळवण्याकरता किंवा तुम्हाला तुमच्या पिकांची किंवा जमिनीची नोंद एकाच ठिकाणी करण्याकरता, तसेच तुम्हाला पीएम किसान योजनेसारख्या मोठ्या योजनांचा लाभ मिळवण्याकरता, तुम्हाला बँकेमधून कर्ज घेण्याकरता किंवा हे कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून हे कार्ड काढलेलं नाही. आता मित्रांनो, हे कार्ड तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या साहाय्याने अगदी काही मिनिटांमध्ये काढू शकता. आता हेच कार्ड कसं काढायचं याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आता आपल्याला फार्मर आयडी काढण्यासाठी सर्वात प्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे, mhfr.agristek.gov.in. आता या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण देत आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे पहा, इथे एक ऑप्शन पाहायला मिळत आहे, महाराष्ट्र फार्मर रजिस्ट्री. याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पहा, या ठिकाणी ज्यांच्याकडे सीएससी आयडी आहे तो सीएससी आयडीच्या मार्फत पण काढू शकता. पण आपण आज ज्या शेतकऱ्यांना त्यांना घरी बसून स्वतःचा फार्मर आयडी स्वतः काढायचा आहे त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर आता या ठिकाणी इथे दोन ऑप्शन पाहायला मिळत आहेत, ऑफिशियल आणि फार्मर. आता या ठिकाणी आपल्याला फार्मर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली इथे पहा, क्रिएट न्यू युजर. आता या ठिकाणी आपल्याला नवीन अकाउंट बनवून घ्यायचं आहे सर्वात प्रथम. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे तुमचा म्हणजे शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. जो काही नंबर असेल आधारचा तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतल्यानंतर व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे. आता अकाउंट बनवलेलं नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे. तर या ठिकाणी आपल्याला खाली सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओटीपी पाठवण्यात येईल. तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. खाली व्हेरीफाय याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. तुमचं नाव पाहायला मिळेल, जेंडर पाहायला मिळेल, जन्मतारीख पाहायला मिळेल, तुमचं ऍड्रेस पाहायला मिळेल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तुमच्या गावाचं नाव, पिनकोड, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे पहा, प्रोव्हाइड मोबाईल नंबर टू लिंक विथ ॲग्रिस्टेक प्लॅटफॉर्म. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फार्मर आयडी साठी जो काही तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. हा मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर साईडला कुठेही तुम्ही क्लिक करा आणि या ठिकाणी एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तो ओटीपी टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुमचा या ठिकाणी मोबाईल नंबर पण व्हेरीफाय होणार आहे. आता खाली सेट पासवर्ड. आता तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही जो पासवर्ड बनवत आहात तो पहिल्या ठिकाणी जो पासवर्ड टाकला आहे तोच कन्फर्म पासवर्ड याच्यामध्ये पण टाकून घ्यायचा आहे आणि खाली क्रिएट माय अकाउंट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज पाहायला मिळेल, युअर अकाउंट हॅज बीन सक्सेसफुली ऍक्टिव्हेटेड. म्हणजे तुमचं या ठिकाणी अकाउंट हे यशस्वीरित्या तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आता आपण जो काही मोबाईल नंबर टाकला होता आणि पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या बॉक्समध्ये जसा कॅप्चा आहे तसाच आपल्याला इथे पुढे भरून घ्यायचा आहे आणि लॉग इन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर आता मोबाईल नंबर रजिस्टर केला होता त्याच्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता खाली यायचं आहे, रजिस्टर ॲज फार्मर. या ठिकाणी आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल, जर चुकला असेल तर तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता आणि जर चुकला नसेल तर तुम्ही इथे नो याच्यावरती ओके करा आणि पुढे या. आता पुढे आल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला दिसेल. या ठिकाणी तुमचा ईमेल ॲड्रेस असेल तर तुम्ही देऊ शकता, नाही दिला तरी चालेल, हे ऑप्शनल आहे. आता या ठिकाणी खाली तुम्हाला तुमचं नाव दिसेल. जसं नाव तुमचं इंग्लिशमध्ये आहे तसंच तुम्हाला ते लोकल लँग्वेज म्हणजे मराठी लँग्वेज मध्ये टाकून घ्यायचं आहे. मराठीमध्ये नाव टाकल्यानंतर याचा स्कोर 100% मॅच झाला पाहिजे. आता या ठिकाणी खाली तुम्हाला तुमचं जेंडर पाहायला मिळेल.
पुढे तुम्हाला तुमची कास्ट कॅटेगरी निवडून घ्यायची आहे. जनरल असेल तर जनरल निवडून घ्या, ओबीसी, एससी, एसटी जे काही आपली कास्ट आहे ती या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख आणि तुम्हाला तुमचं वय पाहायला मिळेल. आता तुमच्या आधार कार्ड वरती पाठीमागे सन ऑफ आहे, केअर ऑफ आहे, जे काही आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे मराठीमध्ये. तर नाव टाकून घेतल्यानंतर तुम्ही थोडंसं खाली या. आता या ठिकाणी तुमच्या आधार कार्डावरती जसा फोटो आहे तसा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी पाहायला मिळेल, तुम्हाला तुमचं स्टेट पाहायला मिळेल. जे काही तुमच्या आधार कार्डवरती माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी तुमचा जो काही पत्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी पुढे लोकल लँग्वेज म्हणजेच मराठीमध्ये टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेट दिसेल. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. आता तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे आणि पुढे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी पिनकोड ऑटोमॅटिक येईल. आता थोडंसं खाली आल्यानंतर लँड होल्डर डिटेल्स, आता फार्मर टाईप याच्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही ओनर याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओनर याच्यावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे. आता ओनर हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे ऑक्युपेशन डिटेल्स मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक हे दोन्ही ऑप्शन सिलेक्ट दिसतील. आता या ठिकाणी लँड डिटेल्स, ओनेड लँड, आता या ठिकाणी आपल्याला आपले जमिनीची माहिती द्यायची आहे. आता या ठिकाणी फेच लँड डिटेल्स याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमची जमीन ज्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. तुमची जमीन ज्या तालुक्यामध्ये येते तो तालुका या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. 7/12 ज्या गावामध्ये निघतो ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. आता हे निवडून घेतल्यानंतर तुम्हाला खासरा नंबर म्हणजेच तुम्हाला तुमचा गट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जो काही तुमच्या जमिनीचा गट नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी गट नंबर टाकून घेतल्यानंतर सबमिट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढे तुम्हाला तुमचं नाव याच्यामधून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या यादीमधून तुम्हाला तुमचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा खाली संपूर्ण क्षेत्रफळाची माहिती पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा गट नंबर पाहायला मिळेल, त्याच्यातून सब गट नंबर पाहायला मिळेल, संपूर्ण माहिती, ओनर नेम, जॉईंट आहे का, क्षेत्रफळ कसं आहे तुमचं ते संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. तुमचं एकूण क्षेत्रफळ किती आहे किती नाही हे संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. आता ही माहिती बरोबर आहे याच्यावरती आपल्याला इथे या बॉक्समध्ये टिकमार्क करायची आहे आणि सबमिट याच्यावरती क्लिक करून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला ही माहिती आपली ऍड करून घ्यायची आहे. आणि असेच जर तुमची दुसऱ्या ठिकाणी जर तुमची जमीन असेल तर तुम्हाला या ठिकाणी फेच लँड याच्यावरती क्लिक करून तुम्ही अशाच पद्धतीने तुमची दुसऱ्या जमिनीची माहिती या ठिकाणी ऍड करू शकता. आता सगळी माहिती ऍड करून झाल्यानंतर आपल्याला पुढे व्हेरीफाय ऑल लँड याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली या. आता या ठिकाणी तुम्ही काही माहिती नाही टाकली तरी चालेल, हे ऑप्शनल आहे, हे सोडून द्या. आता खाली आल्यानंतर डिपार्टमेंट अप्रुव्हल, आता या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू याच्यावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे. आणि फार्मर कॉन्सेंट याच्यामध्ये आपल्याला या बॉक्समध्ये टिक मार्क करायचे आहे. आता खाली या. खाली आल्यानंतर येस याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे सेव्ह या बटनावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता जी काही माहिती आपण भरलेली होती त्याच्यासाठी आपल्याला आता आधार मार्फत ई साइन करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला प्रोसेड टू ई साइन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पहा, इथे आता आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्याचा आपण हे फार्मर आयडी काढत आहोत त्याचा या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. सर्वात प्रथम या बॉक्समध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे आणि इथे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. जो काही त्यांचा आधार नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओटीपी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. आता त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओटीपी पाठवण्यात येईल. तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. आता व्हेरीफाय ओटीपी याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरती जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केला होता त्याच्यावरती एक टेक्स्ट मेसेज येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला एनरोलमेंट आयडी आणि सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झालेला एक मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मेसेज तुम्हाला जपून ठेवायचा आहे आणि जो आता तुम्ही
फॉर्म भरला होता त्याचा आपल्याला स्टेटस पाहायचा आहे. त्यासाठी आपल्याला चेक एनरोलमेंट स्टेटस याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही दोन प्रकारे याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्टेटस पाहू शकता. एक म्हणजे आधार नंबर या ठिकाणी टाकून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता आणि जो आता तुमच्या मोबाईल नंबरवरती एक एनरोलमेंट आयडी आला आहे तो तुम्ही या ठिकाणी टाकून स्टेटस पाहू शकता. आता या ठिकाणी आपण आधार कार्डच्या मार्फत आपण स्टेटस पाहणार आहोत. जो काही आधार नंबर आपण या ठिकाणी टाकला होता शेतकऱ्याचा तोच आधार नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि स्टेटस चेक करायचा आहे. आता या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्या आणि चेक याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे पहा तुम्हाला तुमचा आधार नंबर दिसेल, तो शेतकऱ्याचं नाव पाहायला मिळेल, तुम्ही कधी अप्लाय केले तो तुम्हाला या ठिकाणी दिनांक पाहायला मिळेल आणि फार्मर आयडी अंडर अप्रुव्हल प्रोसेस म्हणजे आत्ताच आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे हे अंडर प्रोसेस दाखवत आहे. तुम्हाला अप्रुव्हल स्टेटस या ठिकाणी तुम्हाला पेंडिंग काय पाहायला मिळेल. आता हे आपण आत्ताच फॉर्म भरलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपलं पेंडिंग दाखवत आहे. थोड्याच दिवसात आपल्याला या ठिकाणी अप्रुव्हल झाल्यानंतर इथे अप्रुव्हल हे ऑप्शन येईल. अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपला फार्मर आयडी घरी बसून काढू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो.